हे मित्र पहिल्यापासून तुम्ही जोडण्याची तुमची कला आहे की तुम्ही ती जाणीवपूर्वक करता? माझे मित्र जे कोणी माझ्या आयुष्यात आहेत ते त्याचं कारण माझी बायको आहे. माझी बायको ही अत्यंत माणूस जोडून ठेवणारी आहे. तिला माझ्या मित्रांचं माझ्या आयुष्यातलं महत्त्व माझ्या आधी पटलंय, दिसलंय. किंवा माझे मित्रही म्हणजे आता पुष्कर असेल, जित्या असेल, अतुल परचूर असेल, कोणी असेल, किंवा या इंडस्ट्रीतले सोडून माझे पुण्यातले काही शाळेपासूनचे मित्र आहेत. विनोद सातव आहे, स्वप्नील फुगे आहे, अनेक जण आहेत पुण्यातले. ह्या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम मंजूने केलंय. त्यांना वेळोवेळी तिने जाणवून दिलंय की तो बिझी आहे, पण म्हणून तो तुमच्यापासून तुटलेला नाही. जेव्हा वेळ असेल तेव्हा त्याला घेऊन मी येणार तुमच्याकडे. आणि हे ती गेली कित्येक वर्ष करत आली आहे. आणि त्यामुळे पुण्याचे जे माझे मित्र जे इंडस्ट्रीला नाही आहेत त्यांच्या दृष्टीने मी स्टार बीर नाहीच आहे. म्हणजे मी स्टार नाहीच आहे, पण त्यांच्या दृष्टीने तर नाहीच नाही आहे. सो आज माझ्या कॉलेजचा ग्रुप आहे जो 25 वर्ष झाली आम्ही भेटतोच आहोत. ओके. आता त्या मैत्रीचं काय म्हणूया ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीने झालं तर कच्चा लिंबूपासून माझा जो कॉलेजचा ग्रुप आहे त्या कॉलेजच्या ग्रुपला मी माझी प्रत्येक फिल्म वाचून दाखवायला लागलो. ओके. की मी हा चित्रपट करतोय, काय वाटतंय सांगा. 6-8 जणांचा आमचा ग्रुप आहे. मग काही जण म्हणतात ब्रिलियंट, हे खटकलं, हे खटकलं, ते खटकलं, हे सॉलिड आहे, हे ठेव, नाही हे फार हार्श आहे, काढून टाक, असं डिस्कशन होतं. त्या डिस्कशन नंतर मी रिवर्क करतो स्क्रिप्टवर आणि हे तिन्ही फिल्मला मी केले. आणि फायनली प्रत्येक चित्रपटाचा पहिला शो मी त्या सगळ्या मित्रांना दाखवतो. म्हणून तुम्ही दिलेल्या सूचनांनुसार झालंय का नाही झालंय. सो त्या पद्धतीने ती मैत्री शाबूत आहे. इंडस्ट्रीमध्ये खूप कमी मित्र आहेत माझे, आहेत ते जवळचे आहेत. जितू सगळ्यात जवळचा मित्र आहे आणि जितू माझ्यापेक्षा जास्त घट्ट मित्र आहे माझ्या मुलांचा आणि माझ्या बायकोचा. पण जितू जोशी हे अजबच रसायन आहे. म्हणजे जितू हा माणूस नाहीच आहे. जितू एक कविता आहे मुक्त छंदातली, जी तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही यमकात नाही बांधू शकत, कारण तो मुळात मुक्त छंदातला आहे असं आहे. पण त्याचा आस्वाद तुम्हाला करेक्ट घेता आला पाहिजे, जितूला वाचता आलं पाहिजे. मुक्त छंदातली कविता वाचणं अवघड आहे. खरंच आहे जितू जोशी. खरंच आहे. आणि मी जेवढा जितेंद्र जोशींबरोबर जेव्हा कधी संपर्क येतो तेव्हा आमच्या मित्रांमध्ये आम्ही म्हणतो या माणसाला कसं ऍडजस्ट होत असेल. आणि तुम्ही तुमचा मित्र सर्वात जास्त मोठा आहे, सगळ्यात घट्ट मित्र. म्हणजे मी येताना पण काय म्हणाला माहिती, मी खोटं म्हणत नाही, मला जितेंद्र जोशी आणि प्रसाद ओक ह्या दोघांना कसं टॅकल केलं जात असेल. नाही खरं आहे. कारण आमच्यापेक्षा जास्त कौतुक आमच्या बायकांचं आहे. कारण की ते त्यांची एवढं माइंड चालत असतं सतत. आज इथे आहेत तर डायरेक्ट ते एखादी कविता अचानक करतील, एखाद्या लेखावर काम करतील, अचानक चित्रपटावर करतील, त्याच्यात माइंड डोक्यात वेगळ्या कल्पना चालू असतात. तर ते सांभाळणं कठीण असतं ना. जितू मला आवडतो यासाठी की त्याच्या भाषेतला एक गुण अगदी 100% मॅच होतो. तो म्हणजे आम्ही ज्या क्षणी जे वाटतं ना ते तोंडावर बोलणारी माणसं. खरं की नाही आवडला एखादा चित्रपट तर आम्ही सांगतो तोंडावर की नाही आवडला. आता काय होतं की अरे फार सुंदर बोलू फोनवर. कधी बोलणार फोनवर? कोणी फोन बिन करत नाही. खोटारडी माणसं असतात सगळी, कोणी फोन बिन नाही करत. त्यापेक्षा मला नाही आवडलं, तुला वेळ असेल तेव्हा आपण बोलूया. ते मग खतखतत नाही राहत माझ्या मनात की यार मी नाही आवडून सुद्धा तोंडावर म्हणलं छान वगैरे. मला त्याचा त्रास होतो, जितेला पण त्याचा त्रास होतो.